पुण्यात राहणारा 28 वर्षाचा अमोल ऑफिसच्या कामाने एकदा एका गावी जाणार होता. अमोल नुकताच एका कंपनीत कामाला लागला होता आणि त्याला कंपनीच्या कामानेच एका गावी कंपनी पाठवणार होती. तो त्या गावी त्या कंपनीचा कर्मचारी म्हणून व्हिजिटसाठी जाणार होता. तो त्या गावी पोहोचल्यानंतर गावातल्या एका माणसाने त्याची राहण्याची व्यवस्था एका वाड्यामध्ये केली होती. तो वाडा गावातील बऱ्याच पिढ्यांपासूनचा जुना वाडा होता. वाडा तसा संपूर्ण रिकामा आणि फार भयंकर होता. बरेच वर्ष तिथे कोणीच राहिलेलं नसावं. वाड्यातील एक खोली गावकऱ्यांनी त्याच्यासाठी स्वच्छ करून ठेवली होती. गावात पोहोचल्यानंतर तो त्याचा पहिलाच दिवस होता. त्या दिवशी संध्याकाळी त्याने संपूर्ण गाव फिरून पाहिले आणि गावातल्यांकडून वाड्याविषयी फार विचित्र गोष्टी त्याच्या कानावर आल्या. वाड्यामध्ये काहीतरी विचित्र घटना घडतात असा गावकऱ्यांचा समज होता. अफवा होती आणि त्या वाड्याकडे कोणी फिरकत सुद्धा नव्हतं. त्या रात्री अमोल वाड्यात झोपी गेला. पण अचानक रात्री तो दचकून झोपेतून जागा झाला. त्याला पुन्हा एकदा तेच भयानक स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नात पांढऱ्या साडीवर एक स्त्री त्याला दिसली आणि एक पडका वाडा. त्या वाड्यात ती स्त्री होती आणि तिच्या चेहऱ्यावर संपूर्ण रक्ताने माखलेला तिचा चेहरा होता. ते भयानक दृश्य सगळं पाहून पुन्हा एकदा अमोल फार घाबरला. तो खूप अस्वस्थ झाला. त्याला मागच्या अनेक दिवसांपासून हे स्वप्न सतत पडत होतं. त्याला समजत नव्हतं पुन्हा त्याला तेच स्वप्न का पडत आहे. त्याने पुन्हा झोपण्याचा भरपूर प्रयत्न केला पण त्याला झोप लागत नव्हती. बराच वेळ त्या स्वप्नाच्या घटनांचा अस्वस्थ होऊन तो विचार करत होता. शेवटी बऱ्याच वेळानंतर त्याला पुन्हा झोप लागली. त्यानंतरचे काही दिवस तो ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त होता. त्याला लवकरात लवकर ऑफिसचं सगळं काम उरकून त्या गावातून पुन्हा पुण्यामध्ये त्याच्या ऑफिसमध्ये जॉईन व्हायचे होते. दिवसभर तो ऑफिसच्या कामाने बिझी असायचा पण रोज रात्री त्याला त्याच वेळेला तेच स्वप्न पुन्हा पडायचं. त्याच्या ऑफिसची
सगळी कामं संपली आणि एक दिवस त्याच्याकडे खूप वेळ होता. त्यामुळे त्याने विचार केला की या वाड्यामध्ये सगळीकडे फिरून आपण वाडा बघायचा. इतके दिवस झाले आपण इथे आलोय, पण ऑफिसच्या कामानी वाडा फिरून बघणं जमलं नव्हतं. या विचाराने तो संपूर्ण वाडा फिरू लागला. वाडा फिरता फिरता तो वाड्याच्या दुसऱ्या मजल्याच्या एका भिंतीपाशी पोहोचला. तो त्या भिंतीवरील फोटो बघून एकदम थबकला. स्तब्ध होऊन तो एकटक त्या फोटोकडेच पाहत राहिला. कारण त्याला त्या फोटोमध्ये पाहण्याऐवजी असं वाटत होतं की तो स्वतःला आरशामध्येच बघतोय. हुबेहूब त्याच्यासारखाच चेहरा त्याला त्या फोटोमध्ये दिसत होता. बराच वेळ स्तब्ध राहून तो त्या फोटोकडे निरखून बघत होता. अचानक त्याच्या डोक्यात एकदम जोरात दुखू लागलं आणि त्याला चक्कर आल्यासारखं होत होतं. तो एकदम चक्कर येऊन खाली जमिनीवर कोसळला आणि नंतर त्याला त्याच्या स्वप्नात दिसणारा वाडा आणि तो ज्या वाड्यामध्ये आहे तो वाडा संपूर्णपणे एकसारखा वाटायला लागला आणि एकदम त्याला त्या पांढऱ्या साडीतली स्त्री जिचा चेहरा संपूर्ण रक्ताने भरलेला होता, ती स्त्रीसुद्धा त्याला दिसू लागली आणि तो एकदम मोठ्याने किंचाळला. त्याला आपल्याला हे काय होतंय ते समजत नव्हतं, पण आपल्याला पडणाऱ्या रात्रीचे स्वप्नांचा आणि या वाड्याचा आणि तो फोटो आणि माझा चेहरा एकसारखा कसा काय, ह्या सगळ्या गोष्टींचा आपापसांमध्ये काहीतरी संबंध आहे, या गोष्टींचा तो विचार करू लागला. त्याला या गोष्टींचा संपूर्णपणे उलगडा करायचा होता. त्या विचारानेच त्याने गावातील एका वृद्ध माणसाकडे चौकशी करण्याचा विचार केला. गावातील एका वृद्ध माणसाने त्याला सगळी हकीकत सांगितली. तुम्ही ज्या वाड्यात राहता त्या वाड्यात जो फोटो तुम्ही पाहिला तो त्या वाड्याच्या मालकाचा फोटो आहे. त्याने सांगितलं, ही घटना जवळपास 1998 मधील आहे. या गावातला हा वाडा आणि या वाड्याचा मालक तो अतिशय क्रूर आणि निर्दयी माणूस होता. मी असं ऐकलं आहे की त्याने एका सावित्री नावाच्या तरुणीचा त्या वाड्यामध्ये खून केला आणि तिचा मृतदेह त्या वाड्यातच पुरून टाकला. त्यानंतर मात्र
त्या वाड्याची अधोगती चालू झाली. कारण ती जी सावित्री नावाची तरुणी होती, तिने मृत्यूपूर्वी त्या वाड्याला आणि त्या मालकाला एक भयंकर शाप दिला होता. अमोलने हे सगळे ऐकले आणि नंतर तो त्या वाड्यामध्ये परतला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. अमोल वाड्यात आल्यानंतर तो सगळ्या गोष्टींचा संपूर्णपणे विचार करत बसला होता. विचार करता करता कधी त्याला झोप लागली कळालं नाही. पण अचानक त्या रात्री पुन्हा अमोल दचकून जागा झाला. पुन्हा त्याला तेच भयानक स्वप्न पडलं होतं. पण यावेळेस ती स्त्री त्याला त्या खोलीच्या एका कोपऱ्यात उभी असलेली दिसू लागली आणि अमोल आता घाबरला. तो घाबरून उठून हळूहळू भीत त्या स्त्रीच्या दिशेने चालला. एकदम ती स्त्री त्याच्याकडे वळाली. तिचा रक्ताने भरलेला संपूर्ण चेहरा बघून अमोल जोरात किंचाळला. आता ती स्त्री स्वप्नात नसून वास्तवात त्याच्यासमोर उभी होती. अमोलने घाबरतच तिला विचारले, "तू तीच सावित्री आहेस ना?" ती एकदम हसत म्हणाली, "हो, मीच ती. 70 वर्षांपूर्वी तू मला मारलं होतंस." अमोल ओरडला, "नाही, मी तुला तर ओळखतच नाही." सावित्री पुन्हा हसली, "या जन्मात नाही, पण मागच्या जन्मात." असं म्हणताच अमोल पुन्हा विचार करू लागला. म्हणजे त्याला पडणारे स्वप्न, तो वाड्यातला फोटो, हे सगळं सत्य होतं आणि त्याचा चेहरा आणि तो फोटोतला चेहरा एकसारखा होता. तो यामुळेच कदाचित तो त्याचा पुनर्जन्म होता. ती स्त्री पुन्हा हसली आणि म्हणाली, "मी तुला शोधलं आहे." अमोल आता तिच्यासमोर गुडघ्यावर बसून रडत होता. माफी मागत होता, "मला माफ कर." ती स्त्री सावित्री हसत त्याला म्हणाली, "माफी? मला 70 वर्ष अंधारात पडून राहिले मी आणि तुला माफ करू?" आणि अचानक वाड्याच्या भिंती हादरू लागल्या. जमीन फुटली. अमोल त्या जमिनीमध्ये कोसळू लागला. शेकडो हात त्या जमिनीतून बाहेर आले आणि अमोलला खाली खेचू लागले. त्याची जोरात किंचाळी संपूर्ण गावात ऐकू आली. गावकऱ्यांना किंकाळी ऐकू आली, तरीसुद्धा कोणीही त्या वाड्याकडे जाण्याचा
विचार करत नव्हतं, कारण गावातली आधीच घाबरून होती. दुसऱ्या दिवशी गावकरी वाड्यात गेले. त्यांना अमोल कुठेच सापडला नाही. फक्त धुळीवर रक्ताने लिहिलेलं एक वाक्य दिसलं. पुनर्जन्म असतो, पण काही कर्ज मृत्यूनंतरही संपत नाही. आजही त्या वाड्यात रात्री एका माणसाचा किंचाळण्याचा आवाज येतो आणि नंतर एक स्त्री हसण्याचा आवाज ऐकू येतो.